देवाच्या नावाने कोणी दुकान चालू करेल, बरोबर. सगळ्यांनी केलंय. पण हिंदू धर्म असा आहे की आज सुद्धा तो बोलतो की साक्षात्कार हे महत्वाचं. आज सुद्धा तुम्हाला अनेक लोक भेटतील की आमच्या धर्मामध्ये ह्या व्यक्तीला साक्षात्कार झालाय, स्वप्नात देव आलाय किंवा काही त्याचे सायंटिफिक टर्म्स आहेत सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी. परंतु साक्षात्काराला खूप जास्त महत्त्व आहे, अनुभवाला महत्त्व आहे की त्याने ते चराचरातला ईश्वर एक्सपिरियन्स केला आहे की नाही. ते आता माझं मी कोणावर टीका नाही करत दुसऱ्या धर्मावर, पण जे मी हे ठासून बोलू शकतो ते बाकीच्या धर्मातलं कोण नाही बोलू शकत की हा बाबा आज याने देवाला एक्सपिरियन्स नाही, बाकीच्या धर्मांमध्ये साक्षात्कार नावाची कॉन्सेप्टच नाही. इथं असं आहे की हे जे आम्ही सांगितले हे फक्त करायचं. बरोबर. ते म्हणजे एम्प्लॉई असतं ना, मालक सांगतो आणि जो एम्प्लॉई असतो त्याने फक्त ऐकायचं. आणि त्याने प्रश्न जर विचारला एम्प्लॉयरला, तर मग एम्प्लॉयर म्हणणार की तू धर्माच्या विरोधात काम केलंस बरोबर. आणि तुला संपवणार आता. अशी फिलॉसॉफी दुसरीकडे सगळी चालते. आणि हिंदू धर्माचं हेच फीचर आहे. तुम्ही हा चांगला मुद्दा उचलला की डिस्कशनला खूप जास्त महत्त्व आहे. डिबेट डिस्कशन. आणि ते डिबेट डिस्कशनचे पण रूल्सवरती बुक्स लिहिलेले आहेत की या हे पॅरामीटर्स तुम्ही अचीव केले पाहिजे तर तुमचं डिबेट ती फ्रुटफुल मानली जाईल. तुम्ही काहीतरी फालतू काहीतरी आर्ग्युमेंट घेऊन येणार आणि वेड्यासारखे काहीतरी बोलणार, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही ते पॅरामीटर्स केले पाहिजे सॅटिस्फाय.